नमो नमः. प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्. एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति. अष्टमभागस्य षोडशी कथा एषा. अस्तु तर्हि आरंभं कुर्मः. शिवाजीराजांनी रात्रीचा दरबार भरविला होता. राजसदरेच्या बैठकीवर अनेक लोडतक्क्यांच्या भारी बैठकी लावल्या होत्या. सहस्त्र ज्योतींनी नटलेल्या वृक्षदीपांनी सारी सदर झगमगत होती. मशालधारी सावधतेने उभे होते. समयांच्या उजेडात रत्नखचित सिंहासन चमकत होते. चिकाच्या पडद्याआड राणी वसा हजर झाला होता. सारे सरदार मानकरी आपापल्या जागी मानाप्रमाणे बसले होते. सिंहासनाच्या डाव्या बाजूला राजसदरेच्या लगत असलेल्या खास बैठकीवर बसलेला इंग्रज वकील ऑक्झेंडेन आपल्या लोक वेगळ्या पोशाखाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. पिछायतीने आच्छादलेल्या राजसदरेच्या बैठकीवर संभाजीराजे व राजाराम बसले होते. दरबारी येण्यासाठी महाराज महालाबाहेर पडण्याच्या तयारीत असता त्यांनी शेजारी उभ्या असलेल्या हंबीररावांना विचारले, मासाहेब दरबारी गेल्या? जी नाही. का? राजांनी वर पाहत विचारले. राज्याभिषेकाची रात्रभर दगदग झाली, त्यामुळं साऱ्यांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. असं, चला आपण मासाहेबांना भेटूनच दरबारी जाऊ. राजे महालाबाहेर पडले. आपल्या महाली जिजाबाई बैठकीवर बसल्या होत्या. शेजारी मनोहारी उभी होती. राजांनी पाय शिवले. औक्षवंत व्हा. अरे किती वेळा पाया पडतोस? तीच आमची तपश्चर्या आहे. तब्येत बरी नाही म्हणून कळलं. जिजाबाई हसल्या, म्हणाल्या, छे रे, छान आहे तब्येत. तुझा राज्याभिषेक पाहिल्यापासून झोप तर कुठच्या कुठे उडून गेली. झोप येत नाही, स्वस्थ एका जागेला बसवत नाही, असं काहीतरी झालंय बघ. मोठ्या हौसेनं आम्ही आजचा दरबार भरवला तुमच्यासाठी, आणि तुम्हीच येत नाही हे समजल्यावर मन कट्टू झालं. माझ्यासाठी? ते दरबारी आलं म्हणजे कळेल. येते ना. डोळे मिटायच्या आधी सारं पाहून घेऊ दे मला. राजांच्या चेहऱ्यावरचे हसू विरलेले पाहताच गडबडीने जिजाबाई म्हणाल्या, राहिलं, पुन्हा नाही म्हणणार. तू पुढे हो, मी आलेच. राजे क्षणभर उभे राहिले. म्हणाले, आमच्याबरोबरच चला. जिजाबाईंना हसू आले. बरं बाबा, तुझ्याबरोबरच येते. आजवर बालहट्ट पुरवला, आता राजहट्ट. सारे हसले. जिजाबाई गुडघ्यांचा आधार घेत उठल्या. राजांनी त्यांना हात दिला. जरी काडीचे श्वेतवस्त्र परिधान केलेल्या जिजाबाई राजांच्या डाव्या हाताचा आधार घेऊन महालाबाहेर पडल्या. गुर्जबदार अलकाप पुकारत होते, क्षत्रिय कुलावतंस, गो ब्राह्मण प्रतिपालक. राज सतरेजवळ येताच जिजाबाई मनोहारीच्या आधाराने राणी वशाकडे वळल्या. राजे राजसदरेकडे जाऊ लागले. अलकाबांच्या पुकाराने सावध झालेली सभा उभी होती. राजांनी प्रवेश करताच मुजरे झडले. राजे सिंहासनाच्या पायऱ्या चढत होते. अलकाप पुकारले जात होते, निगाह रखो, खडी ताजी, आस्ते कदम महाराज, आस्ते कदम. राजे सिंहासनावर बसले. गुर्जबदाराने सुवर्णदंडाचा दोनदा आवाज दिला. झुकलेल्या नजरा वर आल्या. राजांनी सर्वांना बसण्याची इशारत दिली. सारा दरबार स्थानापन्न झाला. राजे दरबारावरून आपली नजर फिरवित होते. राजाराम संभाजी यांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. राजांनी समोर नजर टाकली. राजसभेच्या मधोमध घातलेल्या सुशोभित बैठकीवर कविराज भूषण उभे होते. तेजस्वी मुद्रा, श्वेत अंगरख्यावर रुळणारा केशरी शेला, कानात चमकणारी सुवर्णकुंडले. कवी भूषणही राजांचे रूप डोळ्यात साठवित होते. राजांनी भूषणावर आपली नजर स्थिरावली. भूषणाचे हात जोडले गेले. कवी महाराज बोलते झाले, अत्यंत शुभ घडीला तुमचे पाय आमच्या गडाला लागले. श्री जगदंबेनं आमच्या हातून आजवर जे घडवलं, तिच्या इच्छेवरून जे स्वप्न साकार झालं, त्याचं रूप तुमच्या अधिकारवाणीनं ऐकावं असं आम्हाला वाटतं. भूषणाने आपला शेला सावरला. हात उंचावत तो म्हणाला, ऐक राजा, तुझ्या देवतुल्य पराक्रमाचं अमर काव्य गाण्याचं भाग्य म्हणजे जीवनाचं सार्थक असं माझ्यासारख्या कवीला वाटतं. ऐक राजा, शांत चित्तानं प्रेमभरानं तुझ्या दिग्विजयाचं काव्य ऐक. राजसभा स्थिरावली. कवी कलशासारख्या रसज्ञ विद्वानाची नजर भूषणावर स्थिरावली आणि स्तब्ध राजमहालात अतिलावण्यमयी नर्तकीचे
एक सुराचे बोल पदन्यासाने बोलते व्हावेत तसा कवी भूषणाचा एक एक शब्द राजसभेत भरू लागला. शूर शिवाजी चतुरंग सैन्य घेऊन विरोचित उत्साहाने घोड्यावर बसून युद्ध जिंकण्यासाठी निघाला आहे. नगाऱ्याचा भयंकर ध्वनी उठतो आहे आणि उन्मत्त हत्तीच्या गंडस्थळात निघणारा मद नदी नाल्यांच्या प्रवाहात मिसळत आहे. महाराज साऱ्या दरबाराबरोबरच मंत्रमुग्ध होऊन ते काव्य ऐकत होते. प्रत्येक कडव्याबरोबर भूषणाच्या आवाजाला धार चढत होती. घोड्यांच्या टापांनी उठणारा धुळीचा लोट नजरेसमोर येत होता. एक एक मोहीम राजांच्या नजरेसमोरून सरकत होती. अफजल वध झाला, शास्ता खान आला, भूषण सांगत होता. मोगल स्त्रियांचे हाल तर विचारू नका. त्यांना आपल्या अंगातील चोळ्यांचे व सदऱ्यांचे तसेच पायातील विदारीचे व जोड्यांचे भान राहिले नाही. शास्ता खानाच्या महालात भररात्री प्रवेश केला तेव्हाचे दृश्य असेच काहीतरी होते. त्या आठवणीबरोबर राजांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. भूषण एका पाठोपाठ एक एक प्रसंग डोळ्यांसमोर उभा करीत होता. राजे तल्लीन होऊन वेळ काळाचे बंधन विसरून ते काव्य ऐकत होते. भूषण आग्र्याचा प्रसंग आपल्या प्रभावी काव्यवाणीने सांगत होता. त्या आठवणीने बसल्या जागी राजांच्या मुठी वळल्या गेल्या. शिवाजी सिंहासारखी झडप घालील की काय ह्या भीतीने औरंगजेबाने घुसलखान्यात शिवाजीची भेट घेतली. सर्वांच्यावर उभे राहण्याची ज्याची योग्यता त्याला हलक्या जागी उभे करण्यात आले. शिवाजीराजांचा संताप उफाळला. भूषण म्हणतो, महावीर शिवाजी संतप्त होऊन बडबडू लागला तेव्हा दरबारातील सर्व लोकांचे जीव उडून गेले. संतापाने लाल झालेले शिवाजीराजाचे मुख पाहून औरंगजेबाचे तोंड काळे ठिक्कर पडले. कवी भूषण मोगलाईचे अत्याचार वर्णन करीत होते. साऱ्या सभेत त्वेष संचारला होता. औरंगजेबाने मथुरेची कत्तल केली आणि रबची द्वाही फिरवली. देवदेवतांच्या खंट्या केल्या. लाखो हिंदू मुसलमान झाले. एवढेच काय, प्रत्यक्ष काशी विश्वनाथ भयभीत होऊन पळाले. महादेवाचीच अशी त्रेधा उडाली. चारही वर्णांनी आपले धर्म सोडून नमाज पढावी लागली असती. शिवाजी न होता तर सर्वांची सुमता झाली असती. ते काव्य ऐकत असलेले गागाभट्ट राजसभेचा रिवाज विसरून बेभान होऊन आपल्या उच्चासनावरून उठले. हात उंचावत ते भूषणजवळ आले. धन्य हो भूषण, धन्य म्हणत त्यांनी भूषणला मिठी मारली. त्यांना काही सुचेना. आपल्या गळ्यातील प्रवाळांची माला त्यांनी भूषणच्या गळ्यात घातली. दोन श्रेष्ठ गुणीजनांची भेट सारी सभा पाहत होती. कवी भूषण राजांना वंदन करून परत आपले काव्य सांगू लागले. श्लोक संपला की राजे आणखी म्हणत काव्य स्रवत होते. रात्र पुढे सरकत होती. मध्यरात्रीनंतर भूषण थांबले. राजांनी विचारले, भूषण थांबलात का? आमचे कान अतृप्तच आहेत. राजा, मध्यरात्र होऊन गेली. आता आज्ञा व्हावी. परत जेव्हा आज्ञा होईल तेव्हा हा दास आपल्या सेवेला हजर आहे. कवी भूषण, आज राज्याभिषेक उत्सव प्रसंग. आम्ही मनाशी असं ठरवलं होतं की आपल्या प्रत्येक श्लोकाला ₹1,00,000 बिदागी द्यायची म्हटले असते. तेवढे सारे श्लोक ऐकायला आम्ही तयार होतो. सारा दरबार त्या बोलांनी थक्क झाला. कवी भूषणाच्या चेहऱ्यावर प्रसन्न स्मित झळकले. तो शांतपणे म्हणाला, राजा, तसं झालं असतं तर करोडो रुपयांची तुझी संपदा देखील संपून गेली असती. तुझी स्तुती करीत असता जिव्हेला वीट येईल कसा? तुझी प्रजा तुला देव मानते. तुझ्या कार्यासाठी जीव वेचायला अगणित माणसं आतुरतेनं वाट पाहत असतात. ही तुझी संपदा वर्णायला कंटाळा येईल कसा? राजा, हे तर परमभाग्य. प्रत्येक कवनाला ₹1,00,000 तू प्रेमभरानं एखादं बिल्वदळ जरी माझ्या पदरी टाकलंस तरी मी जन्माचा गुलाम होऊन जाईन. ही तुझी योग्यता. राजा, विजयश्री तुला सदैव माळ घालो. भूषणाने हात जोडले. राजे सिंहासनावरून उठले. भूषणाच्या समोर येऊन त्यांनी आपल्या गळ्यातील कंठा भूषणाच्या गळ्यात घातला. कविराज भूषण आमच्या दरबारी अष्टप्रधान आहेत, राजपंडित आहेत, पण राजकवीची जागा मोकळी होती. तुमच्यामुळे त्या जागेला शोभा आली. राजकवी भूषणाने नम्र भावाने व हर्षित मनाने त्या मानाचा स्वीकार केला. राजे पायऱ्या चढून येथे जिजाबाई बसल्या होत्या तेथे गेले. जिजाबाई लोडाला टेकून बसल्या होत्या. गालांवर अश्रू सुकले होते. राजे जवळ बसले. मासाहेब, आठवतं मागे एकदा आपण शाहिराचं काव्य ऐकत होता तेव्हा आम्ही म्हणालो होतो. जिजाबाईंनी राजांना पुढे बोलू दिले नाही. त्यांच्या गालांवरून हात फिरवीत त्या कापऱ्या आवाजात म्हणाल्या, शिवबा, सारं आठवतं. तुझं राज्यारोहण पाहून डोळे तृप्त झाले होते, कान मात्र अतृप्तच होते. आज तेही तृप्त केलेस. मातृऋणातून मोकळा झालास. अधुना
अष्टम भागस्य सप्तदशी कथा एषा. राजांचा राज्याभिषेक झाला आणि गडावर उत्सव सुरू झाला. राज्याभिषेकासाठी गडावर आलेले मुख्य किल्लेदार, राजांचे अधिकारी राजांचा निरोप घेऊन परतू लागले. राजांनी सर्वांना मानवस्त्रे देऊन निरोप दिला. फिरंगोजी ही भूपाळ गडाला निघून गेले. गडावर उत्सव चालू असता राजे मात्र त्यात लक्ष न घालता राज्यकारभारात गुंतले होते. नव्या अष्टप्रधानांची कामगिरी ठरवित होते. या शुभ प्रसंगाच्या निमित्ताने राजांच्या शिक्क्याची तांब्याची शिवराई व सोन्याची शिवराई 2 टाकसाळीत पाडण्यास सुरुवात झाली. अष्टप्रधानात बाळाजींनी यावे असे राजांना वाटत होते, पण बाळाजींनी प्रधानपदाऐवजी चिटणीसपद वंशपरंपरेने मागितले. राजांनी मोठ्या आनंदाने रुपयाचे कमलदान, घोडा, चौरी चौकडा व भूषणे यांसह चिटणीस पदाची वस्त्रे बाळाजी औजींना खास दरबार भरवून दिली. दरबारात मोरोपंत, अनाजी हंबीरराव, त्र्यंबकराव, रामचंद्रपंत, दत्ताजीपंत, रघुनाथपंत, निराजीपंत ही अष्टप्रधान मंडळी हजर होती. राजांनी केलेला बाळाजींचा सन्मान पाहून साऱ्यांना समाधान वाटत होते. अष्टप्रधानांबरोबरच दरबारात गागा भट्ट, भूषण, अनंत भट्ट ही मंडळी होती. राजांची नजर मोरोपंतांच्याकडे वळली. मोरोपंत, आमच्या बाळाजींना आम्ही प्रधानपद देऊ केलं होतं, पण त्यांनी चिटणीस पदाचीच निवड केली. कदाचित त्यांचा विनय असेल महाराज, मोरोपंत म्हणाले. मुळीच नाही, उलट चिटणीशी मागण्यात त्यांनी हुशारीच दाखवली असा आमचा समज आहे. तलवारी इतकंच कमलदानाला महत्त्व आहे हे त्यांनी जाणलं, याचा आम्हाला आनंद आहे. राजे क्षणभर थांबले आणि अचानक त्यांनी आज्ञा केली, आमच्या मदारी मेहतरलाच बोलवा. त्या आज्ञेने साऱ्यांना आश्चर्य वाटले. मदारी मेहतराची आठवण राजांनी का केली याचे कोडे कुणाला उलगडले नाही. राजांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. मोरोपंत, आम्ही मदारीची आठवण का केली याचं आश्चर्य वाटतं ना? या प्रसंगी त्याची आठवण व्हायची नाही तर कुणाची? आग्र्याच्या पिंजऱ्यातून आम्ही सुटण्याचा विचार करीत होतो. एकामागून एक सारे यानं त्या कारणानं बाहेर पाठवले गेले. शेवटी राहिले फक्त हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर. एक जाणता, दुसरा नेणता, पण दोघेही निष्ठावंत. हिरोजीनं आमची जागा घेतली आणि मदारी आमचा भास टिकविण्यासाठी पाय रगडण्यात मग्न झाला. ते दोघे सुटण्याची शक्यता फार कमी होती. जाणून बुजून मृत्यूचं स्वागत करणारे दोघे. हिरोजीला आम्ही नावाजलं, पण मदारी तसाच राहिला. मदारी दरबारात आला. राजांनी त्याला प्रेमाने जवळ बोलावून घेतले. 20च्या वयाचा मदारी दरबारच्या आमंत्रणाने बिचकला होता. मदारी, तुम्ही राखलत म्हणून आम्ही आज छत्रपती झालो. तुझ्या निष्ठेमुळे आमचं 32 मणांचं सुवर्ण सिंहासन सजलं. आजपासून आमच्या सिंहासनाची व्यवस्था आम्ही तुझ्यावर सोपवित आहोत. राजांनी मदारीला मानवस्त्रे देऊन त्याची नेमणूक सिंहासन व्यवस्थेवर केली. गागा भट्ट आसनावरून उठले. ते म्हणाले, राजन, राज्याभिषेकानंतर ज्या व्हावयास हव्या त्या साऱ्या गोष्टी झाल्या, पण अद्याप एक गोष्ट राहिली आहे. कोणती? राजांनी विचारले. आमची इच्छा आहे की राज्याभिषेकापासून नव्या राज्याभिषेकशकाची सुरुवात व्हावी. दरबारी असलेल्या कृष्णा ज्योतिषांनी ती सूचना उचलून धरली. राजांनी मान्यता दिली. ते कृष्णाजींना म्हणाले, कृष्णाजी, आपण आमच्या दरबारचे राजज्योतिषी. आपलं पंचांग शुद्ध व्हावं यासाठी तुम्ही विचार करा. अभ्यासपूर्वक कर्ण ग्रंथ तयार करावा. कृष्णाजी पंतांनी ती जबाबदारी आनंदाने उचलली आणि त्याचबरोबर राजांनी रघुनाथ पंडितांना राज्य व्यवहार कोश तयार करण्याची आज्ञा केली. महाराज आपला हेतू समजला नाही, पंडितांनी अदबीने सांगितले. राजांच्या चेहऱ्यावर स्मित उजळले. ते म्हणाले, आपण पंडित, आपल्या ध्यानी हे यायला हवं होतं. राज्य व्यवहारातल्या 4 कागदपत्रांवरून आपण नजर टाकलीत तर आपल्या ध्यानी आमचा हेतू येईल. आपल्या भाषेचे व्यवहारातले जुने शब्द जाऊन त्या जागी फारसी शब्दांचा भरणा वाढला आहे. भाषा सुधारणा व्हायला हवी. यासाठी नुसता राज्य व्यवहार कोश करून चालणार नाही, ते शब्द आवर्जून वापरता यावेत. या बाबतीत आमचे अष्टप्रधान राजपंडित या सर्वांनी जातीनं दक्ष राहायला हवं. राजांच्या त्या बोलण्याने गागा भट्ट आनंदित झाले. त्यांना राहवले नाही. राजे, आपण छत्रपती बनलात हे आमचं भाग्य, पण त्याचबरोबर आपल्याला वाढत्या जबाबदारीची जाणीव होते आहे हे पाहून आम्ही धन्य झालो. तसं नाही आचार्य, राजे हसून म्हणाले. उलट जबाबदारी कमी झाल्यानं आम्हाला पंचांग राज्य व्यवहार कोश हे सुचायला लागले. साऱ्यांच्या चेहऱ्यांवर स्मित उमटले. राजांचा चेहरा मात्र गंभीर झाला.
ते संतपणे म्हणाले, आम्ही थट्टेनं म्हणालो नाही. आजवरच्या राजेपणात आम्ही एकाकी निर्णय केले, प्रसंगी सल्ला घेतला, तेव्हा जबाबदारी फार मोठी होती. पण आज आमचं पारखून सुलाखून तयार झालेलं अष्टप्रधान मंडळ आम्ही उभं केलं. राज्याच्या कक्षा वाढतील ती जबाबदारी एकाला पेलणं कठीण आहे. हे आमचं राज्य नव्हे, हे श्रींचं राज्य. ते त्याच जोखमीनं तोलायला हवं, सांभाळायला हवं. यापुढचे निर्णय आमच्या बरोबरच आमचं प्रधान मंडळही घेईल. आम्ही छत्रपती झालो खरे, छत्राचा सुवर्ण कळस कितीही चमकत असला तरी छत्राचा भार आणि डौल छत्र तणावाच सावरीत असतात. राजे दरबारातून उठले. दरबार संपला. राजांचे लक्ष दरबारात गुंतले नव्हते. राज्याभिषेकापासून त्यांचे लक्ष जिजाबाईंच्याकडे लागून राहिले होते. राज्याभिषेकापासून त्या थकल्या होत्या. त्यांनी अंथरूण धरले होते. वैद्य औषध देत होते. कलशांनी ताईत मंत्रून दिले होते. 2 प्रहरच्या वेळी राजे जिजाबाईंच्या महालातून बाहेर पडले. तोच त्यांच्या नजरेत कवी कलश आले. कवी कलश राजांच्या जवळ येऊन उभे राहिले. त्यांचा चेहरा चिंताग्रस्त दिसत होता. राजे निश्चलपुरी गोसावी निरोप घेण्यासाठी आलेत. कुठं निघाले? त्यांना गडाचं वास्तव्य मान्य नाही. ते गडाखाली उतरतायत. आपला निरोप घेण्यासाठी सत्रेत उभे आहेत. गागाभट्टांच्याबद्दल निश्चलपुरींच्या मनात द्वेष आहे हे राजांना जाणवले होते. एक होता प्रकांड पंडित, तर दुसरा होता तापसी गोसावी. दोघांनाही राजांनी सांभाळून घेतले होते. राजे सदरेत आले. उपवासांनी व उग्र अनुष्ठानांनी कृश झालेले, व्याघ्रांबर नेसलेले, मस्तकी जटाभार असलेले, अंगावर भस्म चित्रित केलेले निश्चलपुरी सदरेत उभे होते. गोसावी, आपण जाणार असं कवी म्हणत होते. काही कालापुरतं जावं लागेल असं वाटतं. कारण कळेल? निश्चलपुरींनी संतप्त निश्वास सोडला. त्यांची आग उफाळली. राजन, गागाभट्टांनी राज्याभिषेकाकरता निवडलेला मुहूर्त मला मान्य नव्हता. तुम्ही जाणताच, ज्या प्रसंगी आधी सेनापती जातो, भार्या कालवश होते, तो मुहूर्त कसला? राज्याभिषेकाच्या आदल्या दिवशी उल्कापात झाला. हे उत्पात गागाभट्टांनी जाणावयास हवे होते. दोष मोठा आहे. राज्याभिषेकापासून 13, 22, 55 व 65 या दिवशी असेच उत्पात घडतील. राजे नम्रपणे म्हणाले, आपण ज्ञानी आहात. या अनिष्ट निवारणार्थ जे कराल ते मान्य आहे. निश्चलपुरी हसले. ते म्हणाले, राजा, मी जातो. तुला अनुभव आला की मला निरोप पाठव, मी येईन. तांत्रिक अभिषेक करून भावी अनर्थ टाळीन. राजांनी निश्चलपुरींना सन्मानपूर्वक निरोप दिला. निश्चलपुरींच्या भविष्यवाणीने राजांचे मन चिंताग्रस्त झाले. अधुना अष्टम भागस्य अष्टादशी कथा एषा. राजे जिजाबाईंच्या जवळ बसले होते. महालात समया पेटल्या होत्या. मासाहेब क्षीण भासत होत्या. महालात संभाजीराजे, सोयराबाई, पुतळाबाई, राजाराम हजर होते. राजाराम पलंगावर जिजाबाईंच्या जवळ बसले होते. जिजाबाई त्यांच्या केसांवरून हात फिरवित होत्या. बसून कंटाळलेले राजाराम जिजाबाईंच्या जवळ कलंडले. सोयराबाई पुढे झाल्या. राजारामांचा हात धरीत त्या म्हणाल्या, उठा बाळाराजे, झोपायला जा. मासाहेब आजारी आहेत एवढंही कळत नाही. जिजाबाई म्हणाल्या, राहू दे शिवबा, हे पोर भारी प्रेमळ आहे बघ. सांगाल ते ऐकतं. फार शांत आहे. मला बरं नाही तर ही दोघं सारखी आत बाहेर करीत असतात. सारे लाड पुरवले जातात ना. राजे म्हणाले, नाही रे, जातीनच प्रेमळ आहेत. तुझ्या पोटी 2 नक्षत्र चाली आहेत. एक आहे सूर्य आणि दुसरा चंद्र. एक अत्यंत स्वाभिमानी, नाकावर माशी बसवून घेत नाही, तर दुसरा एकदम शांत. राजे काही बोलले नाहीत. जिजाबाईंच्या ते ध्यानी आले. त्या म्हणाल्या, काळजी कसली करता राजे, थोडी दगदग झाली ना, त्यामुळं हा थकवा आला. जाईल सावकाश, आणि नाही गेला म्हणून काही बिघडणार नाही. राजे, आमचं ऐकाल? सांगा मासाहेब. राजे म्हणाले, आम्हाला आता पाचाडला हलवा. जरा बरं वाटलं की नको रे, मेण्यातून मी जाईन. पावसाळा आला, झड बसली की काही जमायचं नाही. आणि गडावरची पावसाळी हवा मला मानवायची नाही. राजांनीही डोळ्यांसमोर पावसाळा दिसत होता. जिजाबाईंना गडावरची पावसाळी हवा मानवत नाही हे त्यांना माहीत होतं. वैद्यांनीही तो सल्ला दिला होता. ठीक आहे मासाहेब, आपण उद्या वाचाडला जाऊ. तुम्ही कशाला येता? इथं सारा पसारा असाच पडला आहे. संभाजीला घेऊन जाते. पुतळा पण येईल. येशील ना ग? जी, पुतळाबाई म्हणाल्या. तुम्ही इथली सावरासावर झाली की मग या. दुसऱ्या दिवशी मेणे तयार झाले. पुतळाबाई व संभाजी यांसह मासाहेब गडाखाली उतरल्या. महादरवाजापर्यंत राजे पोचवावयास गेले. राजे परत राज्यकारभारात गुंतले. राजांनी आपले अष्टप्रधान पंडित यांना बोलावले.
राजे सर्वांना आपला मनोदय बोलून दाखवित होते. राजे म्हणाले, आता या राज्याभिषेकामुळे जबाबदारी वाढली. एका माणसाच्या बुद्धीनं हा गाडा निर्दोषपणे चालवता येणार नाही. यापुढं राज्यकारभाराचे सारे निर्णय आपण सर्वांनी मिळून करायला हवेत. आम्ही सल्ला देण्यात कधीही अनाजी म्हणाले, आम्हाला सल्ला नको, यापुढं आम्हाला निर्णय लागतील आणि अष्टप्रधानांनी आपल्या जबाबदारीवर पार पाडायला हवेत. यापुढं प्रधानमंडळानं केलेले निर्णय आम्ही अंमलात आणू, याबद्दल आम्ही खात्री देतो. राजांचा तो निर्णय ऐकून मंत्रिमंडळ चकित झाले. वाढत्या जबाबदारीने त्यांची अस्वस्थता वाढली. राजांनी निराजीपंतांना विचारले, पंत, आमच्या राज्याभिषेकाचा खर्च किती आला? कोटी होनांच्या घरात खर्चाचा आकडा पडेल असं वाटतं. तो भरून काढायला मिरासपट्टी आकारावी असं आम्हाला वाटतं. प्रजा आनंदानं पट्टी भरील, मोरोपंत म्हणाले. प्रजेला बळ लागण्याचं काहीच कारण नाही, पण आमच्या राज्याभिषेकाची शंका बाळगणाऱ्या देशमुख, देश कुलकर्णी पाटील व गाव कुलकर्णी यासारख्या वतनी हक्क वसूल करणाऱ्यांवर ही पट्टी बसवा. पण याला अपवाद पुणे प्रांत करा. मोगलांनी या प्रांतावर फार जुलूम केलेत, तो प्रांत या पट्टीतून वगळा. 2 प्रहरी राजे भोजन करून नुकतेच शय्यागृहात गेले होते. राजांना निद्रा लागली. अचानक राजांना जाग आली. डोळ्यांसमोर संभाजी राजे होते. त्यांचा चेहरा तांबडा बुंद बनला होता. त्यांना पाहताच राजे उठून बसले. का आलात शंभू बाळ? राजांनी धीर करून विचारले. त्या प्रश्नाबरोबर त्यांच्या डोळ्यात साकळलेले अश्रू झरले. राजांनी विचारले, काय झालं राजे? मासाहेबांची तब्येत जास्त. राजांनी त्वरेने कपडे केले. सोयराबाई महालात आल्या. राणीसाहेब, मासाहेबांची तब्येत बरी नाही म्हणे. आम्ही पुढे जातो, तुम्ही मागून या. राजे वाड्याबाहेर पडले. मोरोपंत धावत आले. म्हणाले, महाराज, पालखी सांगितली. नको, आम्ही चालत जातो, तुम्ही गडावर लक्ष ठेवा. राजे चालत होते. सेवक पुढे धावत होते. राजांच्या बरोबर संभाजी राजे चालत असूनही राजे काही बोलत नव्हते. स्वप्नात असल्यासारखे ते गड उतरत होते. राजे पाचाडच्या वाड्यात आले. सर्वत्र चिंतेचे वातावरण दिसत होते. राजे तडक जिजाबाईंच्या महालात गेले. जिजाबाई पलंगावर झोपल्या होत्या. महालात पुतळाबाई, येसूबाई उभ्या होत्या. राजांना पाहताच जिजाबाईंच्या चेहऱ्यावर हसू उमटले. राजे नजीक गेले. राजे, आलात? बरं झालं. राजाराम कुठं आहे? मागून येत आहेत. तब्येत कशी आहे? चांगली आहे रे, पण आता पिकलं पान, केव्हा तरी गळून पडायचंच. राजांची नजर पुतळाबाईंच्याकडे वळली. राजांनी विचारले, मासाहेबांना औषध मात्रा दिली, मग वैद्यराज कुठे आहेत? गंगावैद्यांना आणण्यासाठी महाडला गेलेत. गंगावैद्य म्हणजे साक्षात धन्वंतरी असा लौकिक. राजांना गंगाशास्त्री येणार हे ऐकून बरे वाटले. रात्र पडण्याच्या आधी पाचाडचा वाडा भरून गेला. सोयराबाई, राजाराम, सगुणाबाई सारे गडाखाली उतरले. अनाजी, मोरोपंत न राहून गडाखाली आले. दुसऱ्या दिवशी सकाळी गंगावैद्य पाचाडला आले. त्यांनी जिजाबाईंना पाहिले. वैद्यराज जेव्हा महालाच्या बाहेर आले तेव्हा त्यांची मुद्रा गंभीर होती. राजांनी आशेने विचारले, वैद्यराज? वैद्यांनी अकारण घसा साफ केला. आपली पगडी सावरली. राजांच्या नजरेला नजर भिडवीत ते म्हणाले, महाराज, आम्ही वैद्य, व्यथा जाणणारे, व्यथेवर औषध देणारे. जेथे व्यथा नाही, आजार नाही, तेथे आम्ही औषध काय देणार? आम्ही समजलो नाही. राजांच्या मागे उभे असलेले निराजीपंत म्हणाले, पंत, आम्ही खरं तेच सांगितलं. समजुती खातर मात्रा देईन, भस्म देईन, पण त्यांनी यश येईल असं वाटत नाही. जगायचं की नाही ते आता रुग्णानंच ठरवायचं. ते त्यांच्याच हाती आहे. आपले गोळा झालेले अश्रू सांडायच्या आत राजे काही न बोलता जड पावलांनी उठले. ते जिजाबाईंच्या महाली गेले. जिजाबाईंच्या शेजारी राजाराम, संभाजी बसले होते. राजांना पाहताच जिजाबाई संभाजी राजांना म्हणाल्या, राजारामाला घेऊन बाहेर जा. दोघे बाहेर गेले. राजे जिजाबाईंच्या जवळ बसले. जिजाबाईंनी आपला हात राजांच्या पाठीवर ठेवला आणि राजांचे अवसान ढळले. हातात तोंड लपवून ते रडू लागले. काही क्षणांनी जिजाबाईंनी हाक मारली, राजे. राजांनी आपले डोळे पुसले. त्यांची नजर जिजाबाईंच्याकडे वळली. जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, तुम्ही आता लहान नाही. हा शोक तुम्हाला शोभत नाही. आता वैद्यांना त्रास देऊ नका. स्वारी गेली तेव्हा सती जात होते. तुम्ही आम्हाला सांगितलं, आमचा पुरुषार्थ बघायला कोणी राहिलं नाही. मासाहेब, तुम्ही जाऊ नका. तुमचं आम्ही ऐकलं, आम्ही राहिलो, त्याचा आम्हाला आनंद झाला. खरोखरच तुमचा पुरुषार्थ आम्हाला पाहायला मिळाला. तुम्ही छत्रपती झालात ते पाहायला मिळालं.
राहिल्याचं सार्थक झालं. मासाहेब, शिवबा, आम्ही का जन्माला पुरलो? मुलाचं कर्तेपण पाहात ज्येष्ठांनी जावं. यातच जीवनाचं यश नाही का? आणि मी गेले तरी कुठं जाणार? देहानं गेले तरी मनानं इथंच आहे मी. आमच्या आठवणीनं कधी डोळ्यात पाणी आणू नका. ते पाहून आमच्या मनाला दुःख होईल. राजे, तुमच्या जीवपुरा जखडून गेला आहे. मागे पाहिलं तरी तुमची सावली बनून आम्ही राहिलो आहे हे तुमच्या ध्यानी येईल. जिजाबाईंनी थोडी उसंत घेतली. राजांच्या पाठीवरून हात फिरवीत त्या म्हणाल्या, राजाराम, संभाजी दोघेही लहान आहेत. संभाजीला अजून समज यायची आहे. त्याला खूप जपायला हवं. मी होते तोवर सारं केलं. आता राजे, तुम्ही घरात लक्ष घालायला हवं. तेवढ्या बोलण्यानेही जिजाबाईंना थकवा आला. त्या डोळे मिटून पडून राहिल्या. राजे हळूवार पावलांनी बाहेर गेले. मृत्यूच्या चाहुलीने सारा वाडा चुपचाप झाला. कवी कलशही जिजाबाईंना बरे वाटावे म्हणून होमात गुंतले होते. निराजी पंतांनी जिजाबाईंच्या महालाबाहेर अनुष्ठानाला ब्राह्मण बसवले होते. त्या मंद आवाजाने वाड्याची गंभीरता वाढली होती. राजे आणि संभाजी जिजाबाईंच्या उशाशी सदैव बसून होते. राजांना भावी पोरकेपण जाणवत होते. राहून राहून त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळत होते. राजे जिजाबाईंच्या शेजारी बसले होते. दुसऱ्या बाजूला संभाजी जिजाबाईंच्या हातावरून हात फिरवित होते. पुतळाबाई पायांशी बसल्या होत्या. सोयराबाई, सगुणाबाई महालात वावरत होत्या. 2 प्रहर टळत आली होती. राजे एकटक नजरेने डोळे मिटून पडलेल्या जिजाबाईंच्याकडे पाहत होते. जिजाबाईंनी डोळे उघडले. राजांच्या हातावर त्यांचा हात पडला. त्या म्हणाल्या, शिवबा, विश्रांती घ्या. मासाहेब, कसं वाटतं? आता काय वाटायचंय? हां शिवबा, असं डोळ्यात पाणी आणू नका. हरघडी असं डोळ्यात पाणी येणं बरं नव्हे. साऱ्या इच्छा पुऱ्या झाल्या. सगळं बघितलं, पुष्कळ जगले. आता कुडीचा मोह सोडलेला बरा. मासाहेब, शिवबा. संभाजीची हातावर स्थिरावलेली बोटे जिजाबाईंना जाणवली. त्यांची नजर संभाजीकडे वळली. उंचावलेल्या हाताने किंचित स्पर्श करताच संभाजींनी आपले मस्तक जिजाबाईंच्या छातीवर टेकले. संभाजी हुंदके देत होते. जिजाबाई त्यांच्या केसातून हात फिरवीत होत्या. गप्प शंभू, रडू नको. जिजाबाईंनी आपली नजर राजांच्या वर वळविली. शिवबा, काळजी वाटते ती या पोराची. याला जपा. लहान आहे अजून. यावी तेवढी समज नाही. चुकलं माकलं तर सुधारून घ्या. आता तुमच्या खेरीज याला मायेनं कोण बघणार? सई असती तर काळजी नव्हती. त्याचवेळी अनाजी आत आले. राजांची नजर त्यांच्याकडे गेली. महाराज, समर्थ आलेत. कोण? श्री समर्थ रामदास स्वामी. राजे गडबडीने उठले. जिजाबाईंनी विचारले, महाराज आले? हो, अनाजी सांगतात. नशीब माझं, शेवटी दर्शन घडलं. राजे त्वरेने महालाबाहेर गेले. राजसदैवर राजे आले. निराजी पंत तेथे उभे होते. राजांनी विचारले, समर्थ कोठे आहेत? निराजी पंतांनी बोट दाखविले. वाड्याच्या प्रवेशद्वारातून येत असलेली समर्थांची मूर्ती राजांच्या नजरेत आली. चढाव काढून राजे त्यांना सामोरे गेले. राजांना पाहून समर्थांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. राजे नजीक गेले आणि अत्यंत नम्र भावाने त्यांनी खडावांवर विसावलेल्या धुळीने माखलेल्या पावलांना स्पर्श केला. समर्थांनी राजांना उभे केले. आशीर्वादासाठी ओठ पुटपुटले. समर्थांचा गंभीर आवाज उमटला, आईसाहेबांची प्रकृती कशी आहे? राजांचे डोळे उभ्या जागी भरून आले. घशातून शब्द उमटेना. समर्थांची तीच अवस्था झाली. राजांच्या उजव्या खांद्यावर समर्थांचा हात विसावला. समर्थ उद्गारले, प्रभू रामचंद्रांची इच्छा. बोला राजे. वैद्य हरले. सारे उपाय थकले. आम्हाला काही सुचत नाही. आम्ही. राजांचे कंप पावणारे अंग, निखळलेले अश्रू पाहून समर्थांनी राजांना जवळ घेतले. हां राजे, विवेक करा. भावनेला बंध घाला. चला. समर्थ पायांवर पाणी घेऊन राजसदरेवर आले. राजांनी विचारले, गुरुदेव एकटेच आलात? छे राजे, संन्यासी एकटा कसा येईल? आमचा प्रपंच आहे ना बरोबर. आमचा जीव उतावळी बनला. ते बिचारे मागून येत आहेत. अनाजींनी मांडलेल्या व्याघ्रासनाकडे बोट दाखवीत राजे म्हणाले, बसावं. आईसाहेबांना भेटूया. आपण आल्याचं ऐकून मासाहेबांना फार बरं वाटलं. समर्थांसह राजे जिजाबाईंच्या महाली आले. संभाजीराजांनी समर्थांच्या पायांवर मस्तक ठेवले. पाठोपाठ सर्व राण्यांनी वंदन केले. जिजाबाई कष्टाने उठण्याचा प्रयत्न करीत होत्या. ते ध्यान येताच समर्थ पुढे आले. आईसाहेब, उठण्याचे कष्ट घेऊ नका. महाराज आपण आलात. दर्शन घडलं. आम्ही वचनबद्ध होतो आई. आम्ही तपस्वी. तपस साधना हे आमचं कार्य.
हा पुण्यसंचयाचा योग प्रभू रामचंद्रानं दाखविला. आम्ही कृतार्थ झालो. जिजाबाई त्या बोलण्यानं संकोचल्या. त्यांचे हात जोडलेले होते. समर्थांचे रूप त्या आपल्या नजरेत साठवीत होत्या. महाराज, आता माझा भरवसा नाही. या जगात शाश्वत असं काहीच नाही. आपलं दर्शन घडलं, आता कोणतीच इच्छा राहिली नाही. तो समर्थ आहे. महाराज, जगदंबेनं सारं यश दिलं वाटतं. आज्ञा आई, असं बोलून आम्हाला. आई, आम्ही खोटं बोलत नसतो. आपली योग्यता थोर, म्हणूनच ते शब्द आमच्या मुखातून आले. जिजाबाईंच्या चेहऱ्यावर समाधान विलसत होते. आपल्या शुष्क ओठांवरून जीभ फिरवीत त्या म्हणाल्या, महाराज, काळजी वाटते शिवबाची. आम्ही निघालो. आता त्याला मायेचं कोणी राहिलं नाही. ती जबाबदारी आपली. आम्ही त्याला तुमच्या ओट्यात टाकतो. त्याला सांभाळा. समर्थ नुसते हसले. एवढी जबाबदारी आपण स्वीकारावी. समर्थांचा चेहरा गंभीर बनला. डोळ्यात एक वेगळीच व्यथा तरळून गेली. आवाज घोगरा बनला. आई, ही जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य आमचं नाही. प्रत्यक्ष सूर्य जर आमच्या हाती दिला तर तो पेलणार कोण? ती योग्यता तुमची होती. तुम्ही ती पार पाडलीत. आम्ही शिवाजी राजांना नुसते राजे म्हणून पाहत नाही. आमच्यासारखे असंख्य तपस्वी, संन्यासी, योगी यांनी केलेल्या प्रार्थनेचं हे फळ. पृथ्वी तलावर साकार झालेलं हे परमेश्वर स्वरूप आम्ही मानतो. ती आमची श्रद्धा आहे. आमचं आनंद वनभुवन साकार करण्यासाठी अवतरलेला हा प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे, अशी आमची धारणा आहे. याची जबाबदारी आम्ही कोण घेणार? त्याची चिंता करू नका. दैवयोगानं आलेला मातृवियोग पेलण्याचं सामर्थ्य त्यांना आहे. त्यांच्या हाती देव, धर्म आणि देश सुरक्षित आहे. तीच प्रभू रामचंद्रांची इच्छा आहे. जिजाबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आई, आपण शांतचित्त होऊन प्रभू रामचंद्रांचं स्मरण करा. आता तिकडे लक्ष स्थिर करा. आम्ही येतो. जिजाबाईंनी हात जोडले. राजे समर्थांसह राजसदरेवर आले. सूर्य मावळला. पाचाडवर रात्र उतरली. वाड्याच्या मशाली वाऱ्यावर फरफरत होत्या. जिजाबाईंना श्वास लागला होता. महालात धावपळ सुरू झाली होती. रात्र वाढत होती. समर्थ व्याघ्रासनावर ध्यानस्थ बसले होते. समोरच्या धुमीतला अंगार वाऱ्याबरोबर तेवत होता. मध्यरात्रीच्या सुमारास वाड्यात आकांत उसळला. ध्यानस्थ बसलेल्या समर्थांच्या मिटल्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन्मङ्गलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.